जय शिवराय मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे कोकणचा शिमगोत्सव. मित्रांनो, कोकणचा शिमगोत्सव हा महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. शिमग्याची अनोखी परंपरा असलेलं रत्नागिरी तालुक्यातलं आपण आता असं एक गाव बघणार आहोत की ज्या गावामध्ये शिमगोत्सवाचा पूर्ण मान म्हणजे होळी तोडण्यापासून ते रवळनाथाची पूजा करण्यापर्यंतचा सर्व मान हा त्या गावातील नवबौद्ध या समाजाचा आहे. मित्रांनो, आपण ज्या गावाची आपण आता चर्चा करणार आहोत ते गाव आहे रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी बंदराच्या जवळच असलेलं चिंद्रवली गाव. हा मित्रांनो, खरंच मी बोलतोय ती गोष्ट खरोखर आहे, कारण मी त्या गावचा रहिवासी आहे आणि ही अनोखी परंपरा माझ्या गावाने आजपर्यंत पिढ्यानपिढ्या जपले की या शिमगोत्सवाला पूर्णपणे नवबौद्ध वाडीतील त्यांचा जो वाडी प्रमुख असतो त्या वाडी प्रमुखाचा पूर्ण मान या शिमगोत्सवाला देण्यात येतो. होळीची पूजा करण्यापासून ते होळी तोडण्यापर्यंतचा सर्व मान हा त्या वाडीतील वाडी प्रमुखाचा असतो. त्यानंतर होळी तुटली जाते आणि गावातील सर्व गावकरी मोठ्या आनंदाने वाजत गाजत फाक म्हणत होळी मांड्याकडे प्रस्थान करते. खूप मजा येते मित्र. ॲक्च्युली चिंद्रवली गावाचे 2 शिमगे असतात. एक शिमगा पौर्णिमेचा असतो आणि एक शिमगा भद्रेचा असतो. पौर्णिमेचा शिमगा अगोदर झाला होता आणि दुसरा हा भद्रेचा शिमगा. त्या दिवशी ग्रहण असल्यामुळे हा शिमगा रात्रीचा साजरा होतोय आणि रात्री होळी तुटून मग ग्रहण संपल्यानंतर होळी उभी केली जाते. पूर्ण गावातील गावकरी मोठ्या आनंदाने वाजत गाजत नाचवत ही होळी मांडावरती आणतात. होळी त्यानंतर पूर्ण गावकऱ्यांच्या मार्फत उभी केली जाते आणि त्यानंतर मग होळीची रीतसर पूजा होते आणि ह्या होळीची रीतसर पूजा ही आमच्या गावातील नवबौद्ध वाडीतील त्यांचे वाडी प्रमुख ही पूजा करतात. स्वातंत्र्याच्या अगोदर किंवा स्वातंत्र्याच्या नंतर पूर्ण भारतामध्ये ज्या समाजाला अस्पृश्य म्हणून मानलं गेलं त्या समाजाला आज माझ्या गावानं पूर्ण शिमग्याचा मान दिला आहे. मित्रांनो, पिढ्यानपिढ्या हा मान त्यांच्याकडे आहे आणि ती लोक आनंदाने शिमगा साजरा करतात. मित्रांनो, खरंच माझ्या गावातील मानकऱ्यांना एक कडक सॅल्यूट द्यावं असं वाटतं की त्यांनी कुठल्याही अनिष्ट रूढी परंपरा न मानता ह्या भद्रेच्या शिमग्याचा पूर्ण मान हा पिढ्यानपिढ्या बौद्धवाडीतील कांबळे कुटुंबांकडे आहे आणि खरंच तेही आज हा सगळा मान घेतात आणि गुण्या गोविंदाने चिंद्रवली गावाचा हा भद्रेचा शिमगा साजरा करतात. मित्रांनो, खरंच कोकणची ही अनोखी परंपरा जर तुम्हाला पाहायची असेल तर नक्कीच आमच्या चिंद्रवली गावाला भेट द्या आणि भद्रेचा शिमगा हा आमच्या नवबौद्ध वाडीतील आजचे तरुण गावकर सचिन कांबळे हे पूर्ण शिमग्याचा मान घेतात. खरंच तुम्ही भेट द्या आणि हा आमचा शिमगा कसा साजरा होतो अनोख्या पद्धतीने तेही अनुभवा. धन्यवाद.